रामराजे यांचे धाकटे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आज अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांना साथ देणार आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीत फलटणमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। दरम्यान त्याआधी शरद पवार हे संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरी दाखल झालेत, तर रामराजे नाईक निंबाळकरही तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळते। तसंच शरद पवार आणि रामराजेंमध्ये चर्चा सध्या सुरू असल्याचं समजतंय। तर धैर्यशील मोहिते पाटील रामराजे यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकरही संजीवराजेंच्या घरी दाखल झाले। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहे। जयदीप, नेमका या पक्षप्रवेशाच्या या सगळ्या कार्यक्रमाला कधी सुरुवात होणार आहे? सिद्धेश 5 वाजता संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा पक्षप्रवेश होईल। खरं तर त्यासोबत फलटण कोरेगावचे आमदार जे आहेत दीपक चव्हाण त्यांचा देखील पक्षप्रवेश होणार आहे। परंतु त्याआधी ज्यावेळेस पुण्यावरून शरद पवार फलटणमध्ये दाखल झाले हेलिकॉप्टरनी, त्यानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी शरद पवार पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे आहे त्या आधीपासूनच रामराजे आतमध्ये असल्याची माहिती आहे आणि गेली साधारणतः 50-55 मिनिटं झाले यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी कोण कोण पोहोचले तर धैर्यशील मोहिते पाटील पोहोचलेले आहेत, विजयसिंह मोहिते पाटील पोहोचलेले आहेत, रामराजे आहेत, तसेच माणचे जे इच्छुक उमेदवार आहेत अनिल देसाई हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर एकंदरीत सविस्तर चर्चा चालू असल्याची माहिती आहे। खरं तर फलटणमध्ये ज्यावेळेस 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूरमध्ये पक्षप्रवेश झाला त्यावेळेस शरद पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं आणि आता 14 तारखेला फलटणला जायचंय तेव्हापासून चर्चा सुरू झाली होती रामराजे नाईक निंबाळकर देखील पक्षात प्रवेश करणार का। परंतु रामराजे हे महायुतीतच राहणार आहेत, परंतु त्यांचे धाकटे बंधू जे आहेत ते संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण हे देखील या ठिकाणी आज जो आहे तो शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत। मात्र असं जरी असलं तरी शरद पवार आणि रामराजे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। नेमकी कोणती चर्चा सुरू आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण गेल्या काही दिवसापासून रामराजे हे जे आहेत ते खरं तर रामराजेंच्या आशीर्वादाशिवाय संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते तुतारी हाती घेणार नाहीयेत अशी चर्चा आणि स्वतः आमदार दीपक चव्हाण यांनी देखील सांगितले हे जे चालू आहे ते रामराजे यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचं जे आहे ते सांगितलं जाते। आणि त्याच्यामुळे आता गेल्या 50-55 मिनिटापासून शरद पवार असतील, रामराजे असतील, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, बंद दाराआड चर्चा सुरू आहे। असं जरी असलं तरी गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की तुतारी कोण हाती घेणार, तर त्याचं उत्तर मिळाले संजीवराजे नाईक निंबाळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह आणि आमदार दीपक चव्हाण हे जे आहेत ते तुतारीमध्ये प्रवेश करणार आहेत। असं जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की शरद पवार आणि रामराजे यांची जी आहे ती चर्चा गेल्या साधारण 50-55 मिनिटांपासून सुरू आहे। नक्कीच, त्यामुळे आता या चर्चेमधून आता नेमकं कुठली माहिती समोर येते हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जयदीप, धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।